ज्यावेळेस लोक न लावतील त्यावेळेस लावायला पाहिजे, तरच भाव भेटतो. ज्यावेळेस कमी लागवड असेल त्यावेळेस शेतकऱ्यांनी जास्त लावायला पाहिजे. परत जाणार व्यापारी काय करणार, लय भाव वाढले की पाडायचा सुद्धा प्रयत्न करतात व्यापारी. हो, जर 6ला बी 6 रुपये आणि 7 रुपये भाव, आणि आज बी जर 7 आणि 8 आणि 10 रुपये जर भाव असला तर अजिबात शेतकऱ्याला परवडत नाही. 15-16 रुपये जर भाव असला, 20 रुपये पुढे जर भाव असला तरच शेतकऱ्याला परवडत. सगळे खताचे भाव वाढले, मजुराचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले. बरोबर. आणि टरबूज 20 वर्ष झालं करतोय. बरोबर झाली त्याची. त्या सल्फर मध्ये उष्णतेचं प्रमाण आहे, आणि त्याच्यामुळं दावणी मेंढू, भुरी हे अजिबात कमी प्रमाणात येणार. म्हणजे दुकानदारापेक्षा शेतकऱ्याला कमीत कमी 50% तरी माहिती पाहिजे. त्या एजंटनी यायचं आणि नुसते चिठ्ठी लिहून द्यायची, त्याच्यात मानव काही खत वगैरे औषधं सोडायची, ते काय जमत नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नाविन्यपूर्ण शेतकरी यशोगाथेच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आज आपण आलेलो आहोत. गावाचं नाव आहे चिंचोटी, तालुका वडवणी, जिल्हा बीड. तर आजची आपली टरबूज उत्पादक शेतकरी जे आहेत प्रगतशील, त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. तर आपण मुलाखत सुरू करूयात. तर नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. श्यामसुंदर रामकिसन गोंडे. बरोबर. आता हे किती क्षेत्र आहे तुमचं टोटल? आपलं 2 एकर टरबूज आहे आणि 2 एकर खरबूज आहे. बरोबर. आता किती दिवसात झाला प्लॉट टोटल? बी लावून कमीत कमी 80 दिवसात तयार झाला. 80 दिवसात प्लॉट झालाय. बी लावलेलं. बरं, आता सुरुवातीपासून सांगा, म्हणजे तुम्ही हे आता मल्चिंग वर केलेलं दिसतंय प्लॉट, किती अंतर आहे, कसं केलं तुम्ही? हे 5.5 फुटाचं अंतर आहे बेड मधलं. बरोबर. आणि बेल म्हणजे मल्चिंग वरलं 6 फुटाचं अंतर आहे. बरोबर. आता हे व्हरायटी कोणती? ही शिंबा व्हरायटी. बरोबर. काय खासियत आहे या व्हरायटीची? शिंबा म्हणजे खायला बी एकदम गोडी असे व्यापारी म्हणतात, म्हणून आम्ही व्यापाऱ्याच्या मनावर आम्ही शिंबा लावले. बरोबर. बरं, आता त्याच्यानंतर आता समजा आता टरबूज ते हातात तुम्ही जे घेतलेलं आहे, बरोबर, त्याची साईज आपल्याला पाहायला मिळते 80 दिवसामध्ये 5.5-6च्या पुढे साईज दिसते आपल्याला, बरं का? तर आता हे साईज साठी तुम्ही म्हणजे काय असं नियोजन केलेलं? साईज साठी आम्ही अमिनो ऍसिड वापरलेले घरगुती प्रमाणात. ते अंकुश पाटील अॅग्रो यांनी आम्हाला सांगितलं होतं की सोयाबीन पासून अमिनो ऍसिड बनवायचे. बरोबर. सोयाबीन पासून, सोयाबीन चेक्स गोळी जी असती ना, तिच्यापासून अमिनो ऍसिड आपल्याला जे दुकानावर हिसाबीन 1100-1200 रुपये लिटर देणारे दुकानदार, त्याच्यापासून त्याच फॉर्म्याचं आपल्याला अमिनो ऍसिड हे घरच्या घरी बनवता येतं. सोयाबीन आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्याच्यात वापरता येतं. अंकुश पाटलाकडून आम्ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणलेलं आहे, आणि त्याच्यापासून हे बनवून त्याच्या अमिनो ऍसिड प्रत्येक 8-10 दिवसाला 10 लिटर सोडायचे, डायरेक्ट 10 लिटर. बरोबर. आता सध्या आता थोडासा पाऊस अवकाळी पडलेला आहे, त्याच्यामुळे थोडे भाव घसरत आहेत. तर त्या संदर्भात तुम्ही समजा थोडा प्लॉट लवकर आलाय तुमचा 10 दिवसानं, तसं म्हणजे कसं नियोजन केलं तुम्ही थोडं? म्हणजे एकदम काळजी घेतली का खताचं नियोजन आणि जैविक मध्ये अमिनो ऍसिड वगैरे असं घरगुती जर वापरलं, आणि लवकर येण्याचं कारण तेच आहे की आपण घरच्या घरी काहीतरी बऱ्याच प्रमाणात आपण वापरीत राहा. बरोबर. आता तुमची सेटिंग पण चांगली झालेली आहे आणि व्यवस्थित प्लॉट आहे, एकदम नंबर 1 का. तर सेटिंग साठी तुम्ही म्हणजे काय उपाय केलेले जेणेकरून? सेटिंग साठी आम्ही ताक आणि गुळ याची सुद्धा फवारणी केलेली आहे. आणि गुळ प्रत्येक 4-5 दिवस आम्ही शिजविला इथं. बरं. शिजवला त्या वासाने मधमाशी इथं जवळ आली नाही. अगोदर एकही मधमाशी नव्हती इथं. आणि गुळ शिजल्यामुळे मधमाशी सेटिंग बऱ्यापैकी झाली. बरोबर. आता मधमाशी आकर्षित झाली, परंतु असे बाहेरून काय मोहळ वगैरे तुम्ही असं काही आणि पुन्हा काय केलं आम्ही, थोडी मधमाशी कमीच वाटायची आम्हाला, म्हणून आम्ही मोहळ डायरेक्ट संध्याकाळी बाहेर असणारी मोहळ आम्ही उचलून इथं बागेमध्ये आणून ठेवली. बरं. आता ते मोहळ आणताना म्हणजे काय प्रक्रिया, म्हणजे समजा जर आणायचं असलं संध्याकाळी त्या मोहळाला काय दिसत नाही, जायचं आणि कातरून ते आणून इथं डायरेक्ट आपल्या प्लॉट मध्ये ठेवायचं. बरं. तर सर आता तुमचा 2 दिवसात प्लॉट हार्वेस्ट होईल. आपण इथं बघू शकतो की जे रोग आहे, म्हणजे भुरी, डावणी मिल्ड्यू आहे किंवा मर रोग आहे, विल्टिंग आहे, तर कसल्याही प्रकारचा इथं प्लॉटवर तुमच्या पाहायला मिळत नाही. तर तुम्ही याचं कसं नियोजन केलेलं? आपण काय केलं, सल्फर एवढं काम करताना सल्फर सुरुवातीलाच आपण वापरलं. सल्फर मुळे अशी उगवण शक्ती झाली त्याची. त्या सल्फर मध्ये उष्णतेचं प्रमाण आहे, आणि त्याच्यामुळं दावणी मेंढू, भुरी हे अजिबात कमी प्रमाणात येणार. बरं. आता तुम्ही किती वर्ष झालं टरबूज पिकाचा अनुभव आहे तुमच्याकडे? 20 वर्ष झालं मी शेती करतो. बरोबर. आणि टरबूज 20 वर्ष झालं करतोय. बरोबर. आता 20 वर्षात तुमच्याकडे अनुभव आहे. साधारण समजा आता खर्चाबद्दल सांगा, म्हणजे सुरुवातीला किती होत होता एकरी, आता किती होतोय?
अहो सुरुवातीला खर्च कमी होत होता आणि त्यावेळेस भाव बी कमी होते. 2006 ला बी 6 रुपये आणि 7 रुपये भाव, आणि आज बी जर 7 आणि 8 आणि 10 रुपये जर भाव असला तर अजिबात शेतकऱ्याला परवडत नाही. 15-16 रुपये जर भाव असला, 20 रुपये पुढे जर भाव असला तरच शेतकऱ्याला परवडत. सगळे खताचे भाव वाढले, मजुराचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, त्याच्यामुळं 15-20 रुपये जर भाव असेल तरच शेतकऱ्याला परवडत आहे. बरोबर. आणि याच वर्षी फक्त हायेस्ट भाव लागला एवढा, 20 रुपये, 23 रुपये, 24 रुपये. म्हणजे तुमचं थोडक्यात असं म्हणणं आहे की हा भाव असायला पाहिजे हा तर शेतकऱ्याला, जो भाव जर असला तरच शेतकऱ्याला परवडतंय. बरोबर. नाही तर पुढच्या वर्षी शेतकरी अजिबात टरबूजाकडे वळणार नाहीत. ह्याच्यापेक्षा जर भाव जर घसरले तर. बरोबर. म्हणजे हो. 10च्या आत जर आला भाव, 10च्या नाही 15च्या जर आता आला तर अजिबात शेतकरी टरबूज लावणार नाही, परवडत नाही. परवडत नाही. बरोबर. हो. तर आता त्याच्यानंतर आता समजा हे किती म्हणजे अंदाज आहे तुम्हाला, आता हे 2 एकर मध्ये किती माल निघेल सांगा? 2 एकर मध्ये निघून 30 टन माल निघेल. पण खर्च गगनाला मिळालेला खर्च, खताचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, मजुराचे भाव वाढले. सध्या मग एकरी किती खर्च होतोय समजा? एकरी जवळपास तरी 70-80 हजार रुपये खर्च होतो. 80,000 रुपये. हो. बरोबर. बरं, आता या खर्चामध्ये कशा प्रकारे समजा जर शेतकरी थोडंफार नियंत्रण करायचं म्हणलं तर कशा प्रकारे करू शकतो? नियंत्रण करायचं असेल तर शेतकऱ्याला कमीत कमी 60% त्याची माहिती पाहिजे. नाही तर दुकानदाराच्या मनावर म्हणलं आणि कंपनीवाल्याच्या मनावर म्हणलं ना, शेतकऱ्याला काहीच उरू शकत नाही. बरोबर. जैविकचा वापर बऱ्यापैकी. आणि जास्तीत जास्त आपण स्वतः बनलेले जैविक वगैरे वापरावा, ताक वापरावा, अमिनो ऍसिड वापरावा, सल्फर वापरावा. एवढे सल्फरचा तर एवढा फायदा आहे ना. अहो ते कीटकनाशक बी आहे आणि बुरशीनाशक बी आहे आणि स्टॉनिक बी आहे. एवढं कम सल्फर काम करते. आता हे तुमचा जो माल निघलाय, आता याचं समजा तुम्ही मार्केटिंगचं कसं, म्हणजे कोणाला व्यापाऱ्याला व्यापाऱ्याला देणार? व्यापारी काय करणार? लय भाव वाढले की पाडायचा सुद्धा प्रयत्न करतात व्यापारी. बरं. हो. त्यासाठी 20 रुपये, 15 रुपये, 15च्या पुढे जर असेल तरच शेतकऱ्याला परवडतं. अजिबात टरबूज सुद्धा परवडत नाही शेतकऱ्याला. म्हणजे याच्यामध्ये व्यापारी ही बऱ्यापैकी शेतकऱ्याची माहिती नसली तर फसवणुकीचा प्रकार, फसवणुकीचा भरपूर फायदा घेतात. बरोबर. आता जे समजा नवीन काही टरबूज लागवड करतील शेतकरी, मग तुमच्या अनुभवातून तुम्ही 20 वर्षाच्या काय सांगा, त्यांनी काय चुका टाळायला पाहिजेत समजा? त्यांनी स्वतः अनुभव जास्तीत जास्त कोणत्या प्लॉटवर जाऊन घ्यायला पाहिजे. आणि स्वतः माहित नसेल तर लावूच नाही हे. बरं का? आणि याला 50% माहिती असेल तरच लावा, नाहीतर मग तो पुढच्या वर्षी लावू शकत नाही. एवढा खर्च वाढलेले आहेत की खर्च वाढलेले असल्यामुळं ते परवडतच नाही. पण तुम्हाला आता एक शेवटचा प्रश्न की भाव म्हणजे आता तुम्हाला किती अपेक्षा आहे समजा? आता कमीत कमी 18-20 रुपये तरी भाव राहिला तरच शेतकऱ्याला परवडतंय, नाही तर अजिबात टरबूज सुद्धा परवडत नाही. बरोबर. आता म्हणजे समाधानीत का तुम्ही त्या भाव? जर सध्याच्या भावात 18-20 रुपये जर भाव राहिला तर समाधानी आहेत यावर्षी. यावर्षी तिथून माग कधीच शेतकऱ्याला परवडलेलं नाही. उगा आता करायचं म्हणून आता शेतकऱ्याला अनुभव असल्यामुळे उली तरी करतो आणि तो खर्चातच गेलेला आहे. बरोबर. आता एक महत्वाचा प्रश्न विचारला माझ्याकडून की जे टरबूज लागवडीचा हंगाम आहे त्याचा काही परिणाम होतो का भावावर, याच्यावर? म्हणजे कधी लावायला पाहिजे जेणेकरून समजा असं तुमच्या अनुभवातून? नाही, जानेवारी महिन्यात बी लावायला पाहिजे आणि ज्यावेळेस लोक न लावतील त्यावेळेस बी लावायला पाहिजे, तरच भाव भेटतो. ज्यावेळेस कमी लागवड असेल त्यावेळेस शेतकऱ्यांनी जास्त लावायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ही पूर्ण मुलाखत ऐकली. कशा पद्धतीनं ती टरबूज पिकाची वास्तविकता आहे, ऍक्च्युअल मध्ये शेतकऱ्याला खरंच परवडतंय की नाही, या संदर्भात त्यांनी त्यांचं 20 वर्षातील पूर्ण अनुभव शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांनी सांगितलेला आहे. तर सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. तर ज्यांना टरबूज लागवड करायची त्यांनी ही अशा पद्धतीचा अवलंब करून मार्गदर्शन घ्यावे आणि धन्यवाद.